पण एक अवेअरनेस म्हणून सगळ्या ऑडियन्सला तुम्ही सांगा ना की ह्या कॅटेगरीमध्ये हे खोटं असतं. हो. म्हणजे आम्ही अजून अवेअर होऊ नेक्स्ट टाइम ते प्रोडक्ट परचेस करताना. जे प्रॉडक्ट फक्त छापतायत की इको फ्रेंडली आहे त्या पॅकेटवरती आणखीन काही माहिती दिली आहे का हे बघायला खूप छोट्या अक्षरात काहीतरी अत्यंत लिहिलेलं छोट्या असतं. अक्षरात त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि जर नसेल लागत ना तर ते इको फ्रेंडली नाही असं तुम्ही गृहीत धरायला हरकत नाहीये. कारण जे खरोखरच इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स बनवण्यामध्ये मदत करतायत किंवा पैसे घालतायत, डिझाईन टाकतायत किंवा खर्च करतायत ते सांगणारच ना की आमचं प्रॉडक्ट ह्या कारणामुळे इको फ्रेंडली आहे, आम्ही हे उपक्रम राबवतो म्हणून तुम्ही आमचे प्रॉडक्ट हे ते सांगतीलच. जे सांगत नाही ते काहीतरी लपवत आहेत असा त्याचा अर्थ होतो. प्रत्येक प्रॉडक्ट नक्की काय हे आपल्या साधारणपणे माहिती असतं. उदाहरणार्थ मी समजा एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेते ते इको फ्रेंडली असू शकत नाही. मी एखादं केमिकल प्रॉडक्ट वापरतोय ते इको फ्रेंडली असू शकत नाही कारण शेवटी ते केमिकल आहे, ते नैसर्गिक नाही म्हणूनच ते इको फ्रेंडली नाही. जे निसर्गात बनत नाही ते इको फ्रेंडली नाही. हा साधा सोपा नियम आपण लावू शकतो. तर मग ह्या नियमात न बसणारे तर सगळ्याच वस्तू येतात. मग आपण करायचं काय? वस्तू घ्यायच्याच नाहीत का? तर तसं नाही. तर आपण आपल्या परीने वस्तू घेताना त्यांचा विचार करणं, मुळात याची मला गरज आहे का, नीड वर्सेस वॉन्ट. आणि हे अफोर्डेबिलिटीशी किंवा क्रयशक्तीशी निगडीत नाही. नीड वर्सेस वॉन्ट हा एक नियम स्वतःच्या पुरता लावणं. दुसरं, ह्या वस्तूचा मी पुरेपूर वापर करेल, अर्धवट वापर करणार नाही आणि लवकरात लवकर ती फेकून देणार नाही. जेव्हा ती फेकून देण्याची वेळ येईल ती मी रिसायकल करू शकतो का, रिपेअर करू शकतो का, रियूज करू शकतो का, रिफर्बिश करू शकतो का किंवा रिसायकल करू शकतो. स्टुडिओ अल्टरनेटिव्ह म्हणून पुण्यामध्ये एक संस्था आहे, सोनाली फडके त्याच्या फाउंडर आहेत. ह्या अशा टाकून दिलेल्या वस्तू खूप छान छान वस्तू बनवतात जेणेकरून ते पुनर्वापर होत होत्या. मग त्या वाया गेलेले फर्निचर असेल, सायकलचे टायर्स असतील किंवा गाड्यांचे टायर्स वगैरे असतील तर ते खूप छान वस्तू बनवतात. तर मी माझ्या वस्तू ज्या मला आता उपयोगाच्या नाही आहेत काही कारण त्यांच्याकडे देऊ शकतो का जेणेकरून त्याचा कचऱ्यामध्ये विघटन होणार नाही परंतु कुठेतरी कोणाला वापर होईल. काही एक हक्काची भिंत वगैरे काही उपक्रम काही ठिकाणी चालतात की तुम्ही तुमचे कपडे टांगा आणि जे गरजू व्यक्ती येऊन ते घेऊन जाऊ शकतात. अशा प्रकारे मी करू शकतो का? आणि तरी शक्य झालं नाही तर कचऱ्यात फेकण्याआधी मी त्यातला जो डिग्रेडेबल पार्ट आहे, आपल्या घरातला जो ओला कचरा असतो त्याचं कंपोस्टिंग करता येईल का ह्याकडे लक्ष देणं. आणि हे प्रॉडक्ट जर तुम्हाला कुठे कचरा दिसेल तर किमान आपल्या नगरपालिकेला, महानगरला फोन करून इथे कचरा आहे तुम्ही उचलायची व्यवस्था करू शकाल का, हे जरी केलं तरी आपण आपलं कर्तव्य केलं असं म्हणू शकतो. नैसर्गिक नाही ती वस्तू, नैसर्गिक विघटन होणार नाही, कमीत कमी वापर अशा वस्तूंचा आणि वापर केल्यानंतरही पूर्ण वापर आणि त्याचं डिस्कार्ड करतानाचं लक्ष देणं हे साधारण आपण नियम पाळू शकतो त्यामध्ये.